मस्त खमंग असा आपला ठेचा तयार झालाय खाण्यासाठी. तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल आणि गरम गरम खायला घेऊ. भाग्यश्री किती निघले वांगे? 5-6 निघले तर. बरं बरं, शेतातल्या झाडाला पण आहेत बरं का अजून. हो, भरपूर असे वांगे झालेले आहेत आपल्या ठेच्यासाठी. आपण इथं आता परत छोटे छोटे वांग्याचे झाडं लावलेले आहेत. बघू शकता किती मस्त असे वांगे आलेले आहेत. आता त्याला वांगे पण येतील 8-10 दिवसात. फुलं आले तर अगोदरच्या झाडाचे वांगे संपत आले की आम्ही लगेच दुसरे वांगे लावत होतो. पपई निघन का हो एखादी? हो आहे ना पिकलेली. बघू काय. मस्त डोळा पडलेला आहे. भाग्यश्री एकच घ्यायची का दोन? हो, ह्या 2 घेऊन या छोट्या. बरं बरं. ही उद्याच्याला घेऊ, हिला नंतर अजून चांगला डोळा पडन. आपण मिरच्याचे झाडं पण लावलेले आहेत बरं का. त्याला पण फुलं यायला लागलेत आता. इथं लावलेले आहेत बटाट्याचे झाडं. आपल्या ज्या बटाट्यांना कोंब येते ना, आपण तेच बटाटे याच्यामध्ये खोसून दिले मातीमध्ये. कांद्याची पण पात झालेली आहे, थोडीशी आपण खाण्यासाठी घेऊ. भरपूर वांगे निघले ना? हो, भरपूर झाले आता. चला थोडीशी लसणाची पात घेऊ. आपण लसूण खुरपून लसणाला राख टाकली होती, तरी पण आता गवत उगलंय परत. भरपूर अशी लसणाची पात घेतली. आपण ठेच्याला लागणारं सगळं साहित्य घेतलंय. आपण आता झणझणीत मस्त असा ठेचा बनवू. आणि मंडळी, मी तुम्हाला सांगू इच्छितो, भरपूर ताई आहेत, भरपूर दादा आहेत. आम्ही याच्या अगोदर पण एकदा वांग्याचा ठेसा बनवला होता शेतामध्ये. त्या व्हिडिओला भरपूर जणांनी प्रतिसाद दिला बरं का. खूप जणांना तो व्हिडिओ आवडला. खूप आवडला सगळ्यांना. हो, कारण की बनवलाच तसा होता ना आपण. हो, आपण आज त्याच पद्धतीने ठेसा बनवणार आहेत. आणि तशीच चव झाली पाहिजे बरं का आपल्या पहिल्या ठेशाप्रमाणे. हो, तशीच होणार. सगळे काटे असे काढून घेऊ वांग्याचे. हे काटे पोटामध्ये नाही गेले पाहिजे. आपली लहान मुलं सुद्धा खाणार आहेत नाही का? हो. आता एका भांड्यामध्ये पाणी टाकून घेते आणि आपल्याला वांगे थोडे चिरून बघायचे इथं किडके आहेत का नाही म्हणून. किडके तर नाहीतच, घरच्या वांग्याचे वांगे आहेत. मी आता वांगे चिरून बघितले तर किडके नाहीत अजिबात. आणि पाण्यामध्ये पण टाकले तर. आपण चूल पण पेटून घेतलेली आहे, तवा ठेवून घेऊ. घरच्या घरी खाण्यासाठी वर राहते तर मस्त आलाय. तुम्ही जर वांगे लईच वेळ चिरून ठेवले ना तर त्या पाण्यामध्ये वांग्याच्या मीठ टाकी जायचं, वांगे काळे पडत नाही. तर तेल गरम झालंय, वांगे टाकून घेऊ. थोडेसे असे तेलात परतून घ्यायचे. वांगे आपण तेलामध्ये चांगले परतून घेतले तर आता याच्यामध्ये टाकून घेऊ मीठ. याच्यावर मारू थोडासा पाण्याचा शिपका. आपण पाण्याचा शिपका मारून घेतलाय ना, आता लगेच आपल्याला झाकण ठेवून घ्यायचंय. वाफ अजिबात बाहेर नाही गेली पाहिजे. छान लागतो खायला, है ना? हो. कोथिंबीर लसणाची पात धुवून घेऊ. छान असे आपले वांगे वाफळले तर मस्त काढून घेऊ. छान असे वाफळले तर लसणाची पात चिरून घेऊ.
ही कोथिंबीर पण चिरून घ्यायची आपल्याला. आपण इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ठेच्यासाठी आणि एक लसणाची कांडी घेतली. आपण तेल टाकून घेऊ. जिरे चांगले तळून निघले तर मिरच्या टाकू. मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या. मिरच्या चांगल्या तळल्या आता लसणाची पात, सगळं छान असं परतलंय. आपण अगोदर वांग्याला पण मीठ टाकलेलं आहे. मिरच्या गरम असतानाच रगडून घ्यायचं. तुम्हाला जर ठेच्यामध्ये शेंगदाणे आवडत असतील ना तर याच्यामध्ये टाकू शकता. चांगले शिजलेत वांगे ना. हो मस्त शिजले. तर हे वांगे टाकून घेऊ याच्यामध्ये. वांगे असे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. तर वा 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 भाग्यश्री, आपल्या ठेसाचा काय सुगंध आलाय हा. हो छान सुगंध आला ठेच्याचा. मस्त खमंग असा आपला ठेचा तयार झालाय खाण्यासाठी. खमंग चवदार असा आपला ठेचा तयार झालाय खाण्यासाठी. तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. हो 5 मिनिटं असाच परतून घेऊ आणि गरम गरम खायला घेऊ. आता आपल्या गरम गरम ठेच्याची चव घ्या. खमंग सुगंध सुटलाय. चला हो धरा हो. मंडळी, या गरमागरम वांग्याचा ठेसा खायला बरं का. आज मी पण गरम गरम खाणार आहे. मंडळी, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही वांग्याचा गरमागरम झणझणीत ठेसा खाण्यासाठी नक्की या बरं का. आपण बघू आज ठेस्याची चव कशी बनवली भाग्यश्रीनं. वाव, भाग्यश्रीचे कवळे कांदे आहेत, खूपच छान लागतात पाथी बरोबर. हा हो झणझणीत झाला आहे ना. लय छान आणि पहिल्यासारखं झालंय बरं का. भाग्यश्री आली की नाही पहिलं ठेस्याची आठवण. हो याच्या अगोदर जसा बनवला होता ना तशाच पद्धतीने ठेसा बनवला आहे बरं का भाग्यश्रीने आज. शेतातलं जीवन मंडळी पण वेगळंच असतं बरं का शेतकऱ्याचं. एकदम परफेक्ट शिजले बरं का वांगी. खूपच सुंदर झाला आहे ठेसा. आजच्या ठेशाला आहे ना 100 पैकी 100 मार्क बरं का. मस्त झाला आहे ना. तर मंडळी, आज ज्या पद्धतीने भाग्यश्रीने ठेसा बनवला आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही ठेसा बनवा बरं का. आणि तुमचा ठेसा कसा झाला ना ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मंडळी, तुम्ही जर आपल्या गावची चववर प्रथम जर असाल तर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा आणि आपला वांग्याचा ठेसा जास्तीत जास्त शेअर करा बरं का. आणि तुम्ही पण अशा पद्धतीने वांग्याचा ठेसा पण खूप छान लागतोय खायला. आणि लहान मुलांना तर खूपच आवडत नाही का. हो भाग्यश्री, वांगा असं असतं घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं नाही का. हो आणि वांग्याचं भरीत चुलीमधलं पण खूप छान लागतं बरं का खायला. आहारामध्ये भासतं ना. हो आपण असं कशामुळे बनवलं, शहरांमध्ये काय चुली नसतात आणि असा आर पण नसतो चुलीमध्ये, त्याच्यामुळे मस्त असा तव्यावरच बनवायचा आणि चुलीतल्या आरातल्या वांग्याची चव ह्याच भरितामध्ये घ्यायची. बरोबर. शहरांमध्ये गॅस असतो, तवा असतो, पण तव्यावर जर अशा पद्धतीत केलं तर सेम आहारासारखीच चव येईल नाही का. हो
तर चला मंडळी, वांग्याचा ठेसा खाऊन अगदी मन तृप्त झालं बरं का, आणि खूप प्रसन्न पण वाटलं आणि पोट पण भरलं भरपूर. आपण परत अशा भन्नाट रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी धन्यवाद.